चला सर्वांना शुभ संध्याकाळ. आता आज आपला पुस्तक वाचन हा जो आहे मानव ते महामानव अरविंदांचं, त्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. कारण आपल्याला आता 3च दिवस राहिलेले आहेत. शनिवारी शेवटचा दिवस आहे या कार्यक्रमाचा आणि रविवारपासून 21 तारखेपासून सुचेता मॅडम घेणार आहेत कठोपनिषद याच वेळेत. तर त्या 1 महिना घेणार आहेत. जे करू शकणार आहेत त्यांनीच ग्रुप जॉइन करा. नाहीतर उगाचच ग्रुपला जॉईन व्हायचं, करायचं नाही असं करू नका. तर आज आपण हे शेवटचं संपवणार आहे. काल आपण भाग 3 सुरू केला या पुस्तकाचा. चैतन्यामध्ये बदल व प्रकृतीचे रूपांतर. चैतन्यामध्ये बदल कारण जी युगक्रांती होते, युग परिवर्तन होत आहे, ते मानवाची चेतना बदलते, कॉन्शियसनेस बदलते, पृथ्वीचा सुद्धा. गॅलेक्सीचा सुद्धा आणि त्यामुळे मानवाचा सुद्धा आणि मानवाचा महामानव होतोय हा या पुस्तकाचा गाभा आहे आणि युग परिवर्तनाचा सुद्धा विषय आहे. त्यामुळे आपण चेतना वाढवली तर आपला विकास चांगला होणार आहे. नाहीतर प्रत्येक गोष्टीला चेतना आहेच आहे. इथे जर बसलोय आपण या लॅपटॉपला आहे, माऊसला आहे, माझ्या बांगडीला आहे, दगडाला आहे, भांड्याला आहे, सगळ्याला चेतना असते. कारण सगळ्यामध्ये अणू, रेणू, इलेक्ट्रॉन्स मूव्हिंग आहेत. ते मूव्हिंग नाहीत, सचेतन आहेत. पण त्यांच्या चेतना कमी आहेत आपल्यापेक्षा. आपण हायर चेतनेमध्ये आहोत. मानवाची चेतना इतकी शक्तिशाली आहे, की जे काही क्रिएशन्स करायचं आहे, ते चेतनेच्या जोरावर माणूस सर्व काही क्रिएटरचा रोल करू शकतो. त्यामुळे आध्यात्मिक विकास आला. आपल्याला जर हायर आयामात जायचं असेल, तर मानवाचा जन्म कोणालाही घ्यावाच लागतो. आणि मानवाचा जन्म घेऊनच वरच्या आयामात जावं लागतं. असं 1-2च आयाम आहेत, की जिथे परत मानवाचा जन्म न घेता आपण वरच्या आयामात जाऊ शकतो. परत मानवाचा जन्म घ्यायची गरज नाहीये. तर आपण जे आहोत आता या धर्तीवर, तर तो सुवर्ण युग आहे आणि आपण आपल्याला सुवर्ण संधी लाभलेली आहे, की आपल्या जीवनाला अजून हायर आयामात नेण्याची. पूर्वी ज्यावेळेला होतो आपण, त्यापेक्षा आपण हायर आयामात जाऊन मोक्ष मिळवू शकतो. तर तो मोक्ष केव्हा मिळू शकतो आपल्याला? एकदम म्हणजे काही नथिंगनेसमध्ये केव्हा जाऊ शकतो आपण? सर्व ह्याच्यातून मुक्ती केव्हा मिळू शकते? सर्व काही आपलं डिझॉल्व्ह केव्हा होऊ शकतो? आत्मा, शरीर, सगळी शरीर आपण जी बघितली, आत्मा सुद्धा डिझॉल्व्ह होतो, चेतना सुद्धा शेवटी डिझॉल्व्ह होते. तर हे केव्हा होतं? जर आपण एवढ्या चेतनेचा विकास केला तरच. नाहीतर आज दगड दगड का आहेत? कारण त्यांची चेतना कमी होती मागच्या युग परिवर्तनाच्या वेळेला. त्यामुळे त्याला दगडामध्ये राहावं लागलं. क्रिस्टल्स, दगड. आता ह्या सगळ्यांना आपल्याला बरोबर घेऊन जायचंय. आपलं कर्तव्य आहे हे, की आपण जे पृथ्वीवर आहोत, या सगळ्यांच्या चेतना वाढवणे आणि त्यांना सुद्धा मुक्तीची संधी देणे. तर हे आपलं काम आहे आणि हे जे काम करेल कोणी, त्याला अजून डिव्हाइन पर्पजसाठी काम करत असल्यामुळे अजून त्याच्या चेतना वाढून अजून त्याचं काही मुक्तीच्या काही हे आहेत, प्रोग्रेस होऊ शकतो. तर अशा गाभ्यावर हे पुस्तक अरविंदांनी खूप पूर्वी लिहून ठेवलेलं आहे. त्याचा भाग 3 आपण बघतो, की हे जे सर्व साधायचंय चेतनेचा विकास, सुपर कॉन्शियसनेस जो गाठायचा आहे, त्याला बरेच योग मार्ग अवेलेबल आहेत. योगाचा काल आपण अर्थ बघितला या चॅप्टरला सुरुवात केली भागाला. पहिला होता योगाचा मार्ग. तो आपण बघितला, की वैयक्तिक जे काही आहे व्यक्तिमत्व खुलवायचंय आपलं. हे सगळं आपण बघितलं, की किती महत्व आहे, की अज्ञानाकडून योग हा अज्ञानाकडून आत्मज्ञानाच्या दिशेने घेऊन जाणारा मार्ग आहे. तर हे आपण सगळं बघितलं आहे. हे आपण बघत आलेलो आहोत आणि याच्यामध्ये खऱ्या व्यक्तिमत्वाकडे घेऊन जाणारा योगा हा मार्ग आहे. म्हणून आपण एक थोडीशी असाइनमेंट केली होती, की माझं हे व्यक्तिमत्व मी एका शब्दात, एका क्वालिटीजमध्ये कसं वर्णन करू शकू. पण तुम्हाला सांगते मी जे ग्रुपवर कम्युनिकेशन करताय ना तुम्ही, अजिबात काही नीट वाचत नाही. काही प्रश्न विचारले बघत नाही. मी व्हॉईस क्लिप पण टाकली त्याच्यावर.
1-2 जणांनी बरेच शब्द लिहिले. तिथे टाकले एकच लिहा. जास्तीत जास्त कुठला ॲप्लिकेबल आहे तो लिहा. ती व्हॉईस क्लिपही ऐकायची नाही. आणि वाटेल ते मनाला येत ते लिहीत सुटायचं. एकाने लिहिलं त्याचंच कॉपी करायचं, तशाच पद्धतीने लिहायचं. हे काय उपयोग आहे? आपण काय शिकतोय? काय आपण मी पहिल्यांदा सांगितलं, की ग्रुप कम्युनिकेशन चांगलं वाढवलं पाहिजे. प्रश्नांची उत्तरं योग्य देता आली पाहिजे. शेवटी बंद करून टाकला. आता कोणीही काही लिहायची गरज नाहीये. आणि वाटेल ते आर्बिट्ररी लिहितात. एवढे विशेषणं जोडतायत स्वतःला. आपल्याला काय हवं आहे, ते नाही लिहायचं इथे. आपण जे आहोत ते लिहायचंय. आणि तिथे लिहिलंय, की काय-काय गुण लिहिलेत. मला तर काही दिसले नाहीत ते गुण. 4-4, 5-5 गुण लिहिलेले आहेत. तर त्यामुळे ते समजून घ्या काय विचारलेलं आहे. लिहूच नका आता. काहीच नाही. साधं एक गोष्ट सांगते, काय व्हिडिओ खाली लिहायचं ते सुद्धा ऐकायला येत नाही. ते ग्रुपवरच लिहायचं. उठलं की लगेच ग्रुपवरच टाकायचं. आता तर कोणी लिहितच नाही. इकडेही नको आणि तिकडेही नको. काहीच नको. जाणीवच वाढवायची नाही आम्हाला. फक्त आम्हाला ग्रुप जॉइन करून बसायचं. तर हे सगळं आपण बघितलेलं आहे. आपल्याला अशा वैश्विक चैतन्याची जाणीव होते, की जे म्हणजे वैश्विक शक्ती, वैश्विक आत्मा आणि वैश्विक आत्मचैतन्य, वैश्विक दिव्यत्व, तसेच वैश्विक देवत्व या सगळ्याचे रहस्य असते. तर आपल्याला एक्सपांड व्हायचंय. आपल्यापासून वैश्विक देवत्व, दिव्यत्व, डिव्हिनिटीकडे जायचं आहे. तर हे सगळं आता मी स्किप करणार आहे. मेन आपल्याला जे काही करायचंय कुठल्याही योगाने पूर्ण योग म्हणतात अरविंद ते बघायचं आहे. आणि हाच तो आहे की जो मी सांगतेय. प्रश्न विचारून जाणीव वाढण्याचं उत्तर लिहिण्याचं हेच ते आहे. दुसरं काही नाही. आता ज्ञानयोग बघा, योगाच्या अपूर्ण पद्धती म्हटल्यात अरविंदांनी. त्यात ज्ञानयोग म्हटलंय. सर्व अस्तित्व हे एकमेव द्वितीयाचे अस्तित्व असते. सर्व अस्तित्व हे जो चिरंतन व अनंत असतो, तसेच जो सगळ्याचा आदी, मध्य, अंत असतो. कारण का बरं? सर्वच आहे तो. आदी पण आहे, मध्य पण आहे, अंत आहे. कारण विराट स्वरूप आहे ना, अनंत आहे, एंडलेस आहे, इन्फिनिटी आहे. एखादं भव्य, दिव्य इन्फिनिटीला कुठं सुरुवातच नसते. कुठे शेवटच नसतो आणि कुठं मध्यच नसतो. कारण कुठला जरी हिस्सा आपण घेतला, तर त्या पूर्ण अनंत इन्फायनाईट स्वरूपाच्या मध्ये तो केवढासा असतो. त्यामुळे त्याला म्हणता येणार आहे का हा मधला भाग आहे आणि हा शेवटचा भाग आहे. एंडच नसतो, सुरुवातच नसते, मध्यभागही नसतो. हे अस्तित्व एकमेव सत्य अस्तित्व आहे, विराट अस्तित्व. आपण आपलंच आहे ते अस्तित्व. आपण तेच आहोत. आपण नुसतं आपल्याला इथे बसलोय फिजिकलमध्ये, तसं नाहीये. आपलं अस्तित्व विराट आहे, इन्फायनाईट आहे, अनंत आहे. आणि हेच तर लक्षात घेण्यासाठी चेतना अनंत झाली पाहिजे ना. चेतनेचा विस्तार झाला तर ते जाणवणार आपण काय आहोत. आणि इथे 2-3 लाईनमध्ये सुद्धा ग्रुपवर काय चाललंय ते जाणून घ्यायचं नाहीये आपल्याला. आणि काय आपण विस्तार करणार चेतनेचा? हेच सर्वात पहिले व स्थायी स्वरूपाचे सत्य आहे. आणि हे सत्य जाणल्याखेरीज गोष्टीबाबतचे दुसरे कोणतेही सत्य खऱ्या अर्थाने जाणता येऊ शकणार नाही. किंवा जे श्रेष्ठ पूर्णत्व असते, त्याच्या एकंदर समग्रपणामध्ये त्या दुसऱ्या सत्याला योग्य ते स्थान देता येणार नाही. त्यामुळे हा सर्वात मूलभूत स्वरूपाचा साक्षात्कार असून योगाच्या साधकाने त्याची प्राप्ती करून घेणे आवश्यक आहे. तर हे जे सत्य आहे आपलं स्वरूपाचं ते जाणून घेऊन मग आपल्याला दुसरे सत्य हे कळणार आहेत. पहिलं आपलंच मूलभूत सत्य आपण जाणून घेतलं पाहिजे. हे ज्ञानमार्गाचं सांगतायत ते हं. परमेश्वर आहे हे योगाचे पहिले बीज आहे. त्यालाच वेदांतामध्ये तत्सत असं म्हटले आहे. मी आहे हे योगाचे दुसरे बीज आहे. ते म्हणजेच उपनिषदांचे सोहम होय. परमेश्वर म्हणजे अनंत आत्म अस्तित्व आहे. तो अस्तित्वाचा अनंत आत्म चैतन्यमय सामर्थ्य प्रवाह आहे. तसेच तो सगळ्या अस्तित्वाचा अनंत आनंद असून तो आनंद असा असतो, की जो त्या अस्तित्वाच्या स्वतःच्या पासून सगळीकडे पसरवणारा असतो किंवा त्याच्या स्वतःच्या ठिकाणी केंद्रित झालेला असतो. तो परमेश्वर जे असतो तेच अनंत आत्म अस्तित्व, अनंत आत्म चैतन्य, अनंत आत्म सामर्थ्य प्रभाव व अनंत आत्म आनंद मी सुद्धा आहे आणि हे योगाचे तिसरे बीज होय. सगळ्या मानवी विचाराचा वैश्विक व परात्पर असा निष्कर्ष जो आहे, तो म्हणजे सच्चिदानंद हाच आहे. आता आनंद, परमानंद, सच्चिदानंद, तत्सत
ह्याचं काय अर्थ असतो, की आपण आपण हे बघा, आता समजा मान दुखतीये माझी, तर मी दुखत आहे. आता समजा मान कमी आली किंवा मान थांबली, तर मला लगेच आनंद होणार आहे. पण तो किती क्षणभंगूर असतो. माझी मान थांबली, तर परत थोड्या वेळाने दुखणार आहे. आपण हे बघतोच ना. थोड्या वेळ नाही दुखली, तर उद्या दुखणार आहे. हे एंडलेस आहे. म्हणजे ज्यावेळेला आपल्याला दुःख येतं, त्या दुःखानंतरच सुख आपल्याला कळतं. सदैव आपण ज्यावेळेला सुखातच असतो, त्यावेळेला ते सुख वाटतच नाही आपल्याला. ते सुख, तो फक्त आनंद, जो काही स्थिर, स्थायी नसतो, चिरकाल नसतो, म्हणून तो आनंद म्हणतो आपण. आता आनंदापासून सच्चिदानंदाकडे जायचं म्हणजे अनंत आनंद पाहिजे, एंडलेस, की ज्याची सुरुवातही नाही होणार, शेवटीही होणार नाही, मध्यही होणार नाही. आनंद सदैव परमानंदात केव्हा असणार आहोत? हे बॉडी कॉन्शियसनेस संपला तरच ना. कारण बॉडी म्हणजे दुःख. बॉडी, शरीर, दुःख. कारण आपण बॉडीलाच आपण समजतो मी आहे, मी आहे, मी आहे. मग मरणाचंही दुःखच असतं. मी मरणार, मी मरणार, मी मरणार, घरातला जाणार, घरातला जाणार. मग दुःखच आहे ना हे. टेन्शननी म्हणा, भवितव्यातल्या दुःखाने, आत्ताच्या दुःखाने. पण हे सत्य नाहीच आहे. आपण तिथे बसलोय बघा, इथे मुद्दाम मी हे केलंय. हा आपण आहे. त्याला काही नाव द्या, ईश्वर द्या, परमेश्वर द्या, परमशक्ती द्या, सुप्रीम कॉन्शियसनेस द्या, काही नाव द्या, ब्रह्मांड नाव द्या, काहीही. हे इथे आपण आहोत. आणि आपण बघतो छोटे, 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 छोटे आपले हे इथे मी बसले, आपण एवढे. मी इथे नाहीये, मी इथे आहे. हे आपण जाणून घेतलं पाहिजे. आणि हे जेव्हा जाणून घेतो त्याला दुःखच नाहीये. कारण तो फक्त काय करतो, परम कॉन्शियसनेस खेळतोय तो. खेळतोय, डाव मांडलाय, हारलाय, डाव मांडलाय. काही ह्याच्या रूपातनं दुःखाचा अनुभव घेतो. पण तो सर्व हे खेळतोय, लीला आहे, खेळ आहे तो. त्यामुळे दुःखच नाहीये. हा आनंद घेतोय. खेळ खेळ खेळताना आनंद असतो आपल्याला. आपल्याला कधी खेळ संपू नये असं वाटतं. आठवा लहानपणीचे दिवस. खेळ संपावा असं कोणाला वाटतो का? मुलं बघा कशी खेळतात, एंडलेस. आनंद मिळवत राहतात. मग हे म्हणजे सच्चिदानंद या स्वरूपाला आपण जेवढं दिवसभर, क्षणाक्षणाला, मिनिटा-मिनिटाला अवेअरनेसमध्ये ठेवू, की बाबा ते माझं अस्तित्व, हे नाही. त्यावेळेला आपण सच्चिदानंदामध्ये राहणार, की ज्याला एंडच नाहीये. तिथे तू आणि मी वेगळाच नाही सच्चिदानंद, की बाबा परमेश्वर तो आणि मी हा. परमेश्वर तो आणि मी हा म्हणजे मग आनंद झाला तो. पण सच्चिदानंद म्हणजे बस सगळं डिझॉल्व्ह झालेलं आहे. मी आता फक्त आहे. मी म्हणजे कोण? मीच डिझॉल्व्ह होतो तो. हा इथे, हा सच्चिदानंद. तर हे ज्ञानमार्गाने आपल्याला हे कळतं, की आत्मा काय, परमेश्वर काय. भक्ती योग आहे. भक्ती योग आहे, कर्मयोग आहे. तुम्हाला हे सगळं माहितीच आहे काय काय. आपण काही वाचायची गरज नाहीये. फक्त मला ते सच्चिदानंद, सच्चित हे सांगायचं होतं म्हणून मी ते ज्ञानमार्गाचं घेतलं. आता दिव्य अस्तित्वाच्या ठिकाणी जो प्रवेश करायचा आहे, त्यासाठी विचारशील मनाच्या मार्गाने किंवा हृदयाच्या मार्गाने किंवा कार्य करतानाच्या इच्छेच्या मार्गाने किंवा मानसिक प्रवृत्तीमध्ये बदल घडवून आणून किंवा देहामध्ये जो प्राणिक वासनांचा जोर असतो, त्याला देहापासून दूर करून त्या मार्गाने प्रवेश करायचा. हे सगळे पुरेसे नाही. बघा काय म्हटलंय. दिव्य अस्तित्वाच्या ठिकाणी जो प्रवेश करायचा आहे, म्हणजे आता आपल्याला इथून इथे जायचंय ना. हा आपला प्रवास आहे ना. त्यासाठी विचारशील मनाच्या मार्गाने किंवा हृदयाच्या मार्गाने किंवा कार्य करतानाच्या इच्छेच्या मार्गाने किंवा मानसिक प्रवृत्तीमध्ये बदल घडवून आणून किंवा देहामध्ये जो प्राणिक वासनांचा जोर असतो, त्याला देहापासून दूर करून त्या मार्गाने प्रवेश करायचा, हे सगळे पुरेसे नाही. म्हणजे आपण जे आता बघतोय सगळे उपाय वगैरे हे पुरेसे नाहीयेत. म्हणून ह्या पूर्ण योगाचं महत्त्व बघायचंय. तेच आता आपण सुरुवात केलीये त्याला. तर या सर्व गोष्टीच्या बरोबरीने आणखी शिवाय आपल्या अगदी इंद्रियजन्य संवेदना आणि आपली देहाची जाणीव यांच्यामध्ये बदल घडवून आणून काय म्हटलंय बघा? संवेदना आणि जाणीवा. मग इथे जेव्हा निरीक्षण करायला सांगतेय, देहामध्ये काय बदल होतोय? सकाळी लवकर उठल्याने काय होतंय? किती उत्तरं देतात तुम्ही? किती आतमध्ये बदल बघतायत देहाच्या?
बघा तुम्ही म्हणजे काय शिकताय आणि काय करताय, किती तयारी आहे, हे आपलं आपण आत्मपरीक्षण करायचं आहे. देहाची जाणीव, इंद्रियजन्य संवेदना यांच्यामध्ये बदल घडवून आणायचा आहे. बदल घडवून आणायचा आहे, पण दिसला तर पाहिजे घडवून आणतोय. मी सांगतेय उदाहरण, त्याला किती जण बघतायत आणि उत्तरं देतायत. नाहीये तर नाही म्हणावं ना. मला नाही कुठलं जाणवलं म्हणा ना. कमीत कमी हे तर कळेल, तुम्ही बघितलंय त्या प्रश्नाला अटेम्प्ट केलंय. असं काही नाही सगळं म्हणजे मला कळेल ना तुम्हाला जाणवलं नाही तर अजून मला बदल केले पाहिजेत सांगताना. काहींना कळत नाहीये, काहींना होत नाहीयेत बदल. मग काय चुकतंय? कुठं चुकतंय? हे केव्हा कळणार? तर हे बदल घडवून आणून त्यांच्या मार्फत सुद्धा हे सगळे केले गेले पाहिजे. मी सकाळीच प्रश्न टाकणार होते. आज माझ्या सकाळीच मनात आलं होतं, की राच्या ह्याच्यात, की सकाळी उठल्याने काय फायदे होतात तेवढेच फक्त लिहा. त्याच्यातही मग ध्यानाचं खुरपटणार. काय विचारलंय? सकाळच्या उठण्याने आपल्याला काय बदल जाणवले? शारीरिक लेव्हलवर, मानसिक लेव्हलवर. तिथे ध्यानाचे अनुभव टाकायचे नाहीयेत. लिहा, अजूनही लिहा. पण मी थांबले कारण इकडे हे अशी उत्तर आल्यावर मग मी गप्पच बसले. तर बदल घडवून आणून त्यांच्या मार्फत सुद्धा हे सगळे केले गेले पाहिजे. आता श्रद्धा मॅडमनी पहिलं लिहिलं होतं तेवढं मला पटलं, की सिन्सिअर. ओके, आय कॅन एक्सेप्ट. पण परत नंतर अजून 2-3 लिहायची काय गरज होती? आणि त्या छाया मॅडमनी किती लिहिले? मी तर कधी बघितले नाहीत हे गुण. म्हणजे आपल्याबद्दल लिहिताना आपलं जास्तीत जास्त वर्णन बघायचंय त्याच्यात. अर्चना मॅडमनी काय लिहिलं? आत्म्याची पूजा करणारी. पहिल्यांदा तिथे क्वालिटी पाहिजे. आणि आत्ताशी आपण सुरू केले आत्म्याबद्दल जाणून, तर आपलं वर्णन ते कसं होईल? नाही होणार ना. आपली ओळख, आपण आपला ठसा काय आत्तापर्यंत आयुष्यभर आपल्या क्वालिटीज मधल्या निवडायच्या, 5 लिहायच्या. त्याच्यावर रिथिंकिंग करायचं. एकच जास्तीत जास्त वर्णन करणारं लिहायचं. म्हणून तिथे थंब मारलाय श्रद्धा मॅडमनं. मग तिथे परत वाक्य लिहायची गरज नाही, डिस्क्रिप्शन लिहायची गरज नाहीये. आता हे देहाचे इंद्रियाचं जे लिहिलंय बदल, ते लिहा तुम्ही. सकाळी उठले आणि काय जाणवतं? बघू किती बारीक हे केलेलं आहे. ज्याच्यासाठी आपण कार्यक्रम वाढवलाय. म्हणजे वेळ पण वाढवली आणि कार्यक्रम पुन्हा जास्त ठेवत चाललेलो आहोत. बरेचसे लोकं सपोर्टिंगला आले सुद्धा. तर देहाची जाणीव यांच्यामध्ये बदल घडवून आणून त्यांच्या मार्फत सुद्धा हे सगळे केले गेले पाहिजे. इतकेच नव्हे तर पार अगदी आपल्या भौतिक पदार्थामध्ये असणाऱ्या अचेतन विभागामध्ये सुद्धा बदल घडवून आणून त्याला दिव्यत्वाच्या आता बघा अचेतन मनामध्ये बदल घडवून आणायचे म्हणजे पुन्हा पुन्हा अचेतन म्हणजे सबकॉन्शियस मनामधलं बदल घडवून आणायचे सबकॉन्शियस मनामध्ये. हेच तर आपलं आता टार्गेट आहे ना हे छोटं छोटं करण्यामध्ये. क्लिन्झिंग ज्या प्रोसेस आपण करतो स्वामीजींच्या, भस्त्रिका करतो. त्यांचं तुम्हाला टाकलंय मेडिटेशन ते रोज करा सांगितलेलं की सगळे पॅटर्न डिझॉल्व्ह होतात, धुव्वा उडतोय आकाशात. किती अमेझिंग बदल होतायत त्यांनी तुम्हाला काय सांगू? अहो एकदाच करायचंय दिवसातनं. सकाळी ध्यान झाल्या झाल्या मी केलंय 1.5 तास. सुंदर इफेक्ट आहेत त्याचे. ते पण विचारले तुम्ही काय इफेक्ट जाणवले सांगा. एकानी मला टाकलं नाही. 1-2 1-2 शब्दात काहीतरी लिहिलंय तेवढंच छान वाटतंय. ते पण फोनवर इंडिव्हिज्युअल. हे तर खूपच आहे. मला सगळं पर्सनलच मॅडमना सांगायचं असतं. आता सुद्धा फोन आला होता एक. एवढं सुद्धा कळलं नाही, की आता मॅडम सेशनच्या तयारीत असतील. फोन का करावा आत्ता? तर हे थोडंसं तुम्ही बघा. अचेतनमध्ये बदल करायचे ते करा क्रिया रोज. खूप सुंदर आहे ती आणि ती शिवतंत्रातली आहे. जास्त करू नका. 2 मिनिटं नसेल जमत, त्रास वाटत असेल तर 1 मिनिटं करा. पण करा म्हणजे हे सबकॉन्शियस हे जे आहे, आपण बघा थेअरी घेतोय, प्रॅक्टिकल घेतोय, किती सुंदर लिंकिंग आहे. लक्षात घ्या तुम्ही. आपण जे 8 दिवसाच्या कोर्समध्ये केलं त्याच्या रिलेटेडच आपण हे पुस्तक घेतलेलं आहे. म्हणजे किती विचार करून, किती वेळ घालून मी किती बरोबर प्लॅन करत असते. पुस्तकं तर खूप होती बघा ना, ही पुस्तकं काढलेली. तुम्हाला माहिती आहे एवढी पुस्तकं अजून ही पण शॉर्टलिस्ट केलेली आहेत. ह्याच्यापेक्षा खूप पुस्तकं काढलेली होती. मी तेवढं सगळं बघून रिलेटेड घेतीये. म्हणजे जे प्रॅक्टिकल करतोय ते थिअरी. सुदैवाने आपल्याला ते मिळाले सुद्धा व्यवस्थित सगळं छान सांगणारे.
तर हे आपल्याला सबकॉन्शियसचे पॅटर्न अचेतन विभागामध्ये सुद्धा बदल घडवून आणून त्याला दिव्यत्वाच्या बाबतीत जागृत केले गेले पाहिजे व त्याला त्या दिव्यत्वाच्या योगाने तेजोमय केले पाहिजे. आपण दिव्यत्वाशी एकरूप होणे, दिव्यत्वामध्ये व दिव्यत्वासह जगणे, तसेच आपली जी प्रकृती असते ती सुद्धा दिव्यत्वाबरोबर एकरूप झालेली असणे, हे आपल्या योगाचे उद्दिष्ट पाहिजे. म्हणजे आता बघा आपलं उद्दिष्ट सर्व करण्याचं दिव्यत्वाशी एकरूप होणे म्हणजे इथे एकरूप होणे एवढंच पाहिजे. दिव्यत्वामध्ये व दिव्यत्वासह जगणे. जगायचंय आपल्याला त्या दिव्यत्वासह जगायचंय. म्हणजे हायर चेतनेच्या स्वरूपातच जगायचंय. आपली जी प्रकृती असते ती सुद्धा दिव्यत्वाबरोबर एकरूप झालेली असणे हे आपल्या योगाचे उद्दिष्ट पाहिजे. या योगाला पूर्ण अथवा समग्र योग असे म्हटले. कळलं? अरविंद कुठला योगाला पूर्ण म्हणतायत? हा, जीवनच जगायचे समरसतेने की त्या दिव्यत्वाला एकरूप व्हायचे. मी दिव्यत्व आहे. दिव्यत्वाला एकरूप व्हायचे. तेजोमय करायचे अचेतन मनाला. मन बाजूला ठेवायचे. हे काही इतकं सोपं नाही. आपण बघतो ध्यानात सुद्धा विचार येतात. आणि चेतना जर म्हटलं मनोमय शरीर म्हणजे मन म्हणजे साधारण विचार वगैरे. पुढं आपण जर गेलं तर कल्पना, कल्पना, चेतना हे सगळं बंद केलं पाहिजे. आपण इमॅजिनेशन करतो, हे करतो, ते करतो. ठीक आहे, आपण त्याच टेक्निकचा वापर करतो हे आपल्याला प्राप्त झालेलं आहे सुपर कॉन्शियसनेस किंवा आपण डिझॉल्व्ह झालेलो आहोत. रिव्हर्स इंजिनिअरिंग करतो आपण. पण त्याच्यानंतर काहीच राहिलेलं नाही पाहिजे शिल्लक. या योगाला पूर्ण अथवा समग्र योग म्हटलेले आहे कारण त्याचे उद्दिष्ट हे आत्म्याच्या संबंधीचे एकंदर सर्व ज्ञान व अनुभूती यांचा एकत्रितपणे समन्वय करून त्यांच्यात उत्तम समेळ साधणे हे आहे. बघा, सर्व ज्ञान आणि अनुभूती ह्या एकत्रित करायचं आहे. दिव्य अशा वास्तव सत्याची समग्रपणे अनुभूती प्राप्त करून घेणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. ज्याचे गीतेने जो दिव्य पुरुष आहे त्याच्या बाबतीत समग्र अर्थात मला संपूर्णपणे अशा शब्दात वर्णन करायचे आहे. ती समग्र अनुभूती प्राप्त करून घेणे हे आहे. आता किती सुंदर सुंदर वाक्य. मी संपूर्ण आहे. मी मुद्दाम नावं घेऊन बोलते कारण मग सगळ्यांनी ते वाचावं आणि समजून घ्यावं मला काय म्हणायचंय. कोणाला दुखवायचं नाहीये तो. व्यक्तिशः पर्सनली कोणीही घ्यायचं नाहीये नावं घेतली तरी. हे इतरांना समजण्यासाठी ग्रुप बंद केला तेवढ्यासाठी. ते सुद्धा विचार कधी करत नाही. मॅडम क्रॉस का करत आहेत ह्याला? परत तीच आपण चूक करावी का? हे जाणीव वाढवण्याचे हे आहेत लक्षात घ्या. पॉज घेत चला. क्रॉस केला तर पॉज घ्या. विचार करा का क्रॉस केलाय. मग हे तिथे निदान मी काय बोलतीये ते कळतंय का नाही मला तर शंकाच यायला लागली की माझं बोलणंच कळतं का नाही असं मला वाटतंय. व्यक्तीच्या संपूर्ण चेतनेने तसेच व्यक्तीचे मन, हृदय, प्राण, जीवन, इच्छा, देह या सगळ्यांनी त्या दिव्य अशा वास्तव सत्याप्रत समग्रपणे खुले व ग्रहणशील असणे. त्यांनी त्या दिव्यत्वाचे अस्तित्व, चैतन्य, परमानंद यांच्याप्रत समग्रपणे खुले व ग्रहणशील असणे. त्यांनी आपल्या अस्तित्वाच्या बाबतीत व आपल्या अस्तित्वाच्या सर्व प्रवृत्तीचे समग्र रूपांतर या बाबतीत समग्रपणे खुले व ग्रहणशील असणे. बघा, ओपन पाहिजे. ओपननेस पाहिजे, खुलं पाहिजे, ग्रहणशील पाहिजे. जे काही सांगतोय ते ग्रहण करता आलं पाहिजे. ओपननेस पाहिजे. आपल्याजवळ ओपननेस नाहीये 10 लोक सोडली तर. आपल्याला अनुभव सुद्धा सांगा, सांगा, सांगा मग आपण ओपन होतो. तो लिहिताना सुद्धा आपण खूप कमी, कमी, कमी लिहितो. आपल्याला ओपननेस नाहीये. जोवर हा ओपननेस येत नाही, तोवर तुम्ही विस्तारणं शक्य नाहीये. म्हणून मॅगझिनमध्ये ज्यांनी कामं केलीत ना, बघा काय रूपांतर झालंय त्या सुलक्षणा मॅडमचं बघा. कोर्स घेतला त्यांनी ग्रॅटिट्यूडचा. म्हणजे किती त्यांचा कॉन्शियसनेस वाढलाय. ती जी कविता जर बघितली, वाचा 10 वेळा त्यांनी लिहिलेली कविता वाचा. इतकी आमूलाग्र कविता आली. का आली ते जरा मनामध्ये रिझवा, की मॅडमनी 8 दिवस ते घ्यायचाय कोर्स दुसरं काही केलंच नाही. डान्स क्लास त्यांनी केला नाही. आपल्याला तर सगळंच करायचं असतं एका वेळेला. मग एक ना धड भाराभर चिंध्या असं असतं.
आणि तेच सगळी टीका आहे. आपण धावतो ना, सगळं करतो ना आयुष्यात, तेच आपलं चुकलेलं आहे. तर त्यांनी हे केल्यामुळे पोळ्या लाटताना सुद्धा तेच उपनिषद त्याचं काय वाचलंय, काय आहे सगळं. आणि म्हणून रिझलं ते मनामध्ये, सबकॉन्शियसमध्ये रिझलं त्यांच्या ते. आणि ती सबकॉन्शियसच्या म्हणजे कविता जी काही आली उत्स्फूर्त कधीच केलेली नाही आयुष्यात कविता त्यांनी. मग पहिलीच कविता आणि इतकी सुंदर का झालं असं? का तर वॉशआउट होतं ना, जे आधीचं आहे ना, ते वॉशआउट होऊन तिथे ते निर्मिती झाली. नूतन मॅडमचं उदाहरण घ्या. नूतन मॅडमची फिजिकल कंडिशन तुम्हाला माहिती नसेल तर जाणून घ्या पर्सनली त्यांच्याबरोबर करून. आणि ते जे काम करतायत ते कोणालाच शक्य नाही त्यांच्या स्थितीला गेल्यावर. पण हे काम करायला घेतलं मॅगझिनचं मग त्यांचं स्फुरलं सगळं माहिती? कारण ध्यानामध्ये सुद्धा त्यांना काही इतकी आवड नाहीये. म्हणजे स्पष्टच बोलते मी. पण तरी सुद्धा ध्यान करण्यापेक्षाही खूप काही अचीव्ह झालेलं आहे. ध्यानाने काही सगळं मिळणार आहे असं काही नाही. खूप ध्यानी बघा आजूबाजूला. लोकं काय क्वालिटीज आहेत त्यांच्या बघा. त्यामुळे ध्यानाने सगळं होणार आहे. कारण ध्यानाला बसल्यावर आपल्याला माहिती आहे आपण किती फिरून येतोय सगळीकडे इकडं-तिकडं. श्वासावर किती वेळ लक्ष असतं. 10 मिनिटं जर बसलो तर किती वेळ श्वासावर बघतो. तर हे दिसणं-बिसणं त्याला तर झिरोच व्हॅल्यू आहे ना. ध्यानाचा अनुभव म्हणजे मला किती शांत वाटतंय. मला किती म्हणजे एनर्जी आलीये, ऊर्जा आलीये, माझं समाधान किती वाढतंय. मला सुख, समाधान, शांती किती मिळाली म्हणजे ध्यानाचा अनुभव. माझं हलतंय-डुलतंय तेही गौण आहे त्यापुढे. दिसणं तर झिरोच आहे. ठीक आहे, पहिल्यांदा तुम्हाला या मार्गावर आणण्यासाठी झालं दिसणं-बिसणं. पण आता हळू-हळू वर जायचंय का दिसण्यातच बसायचंय. तर ह्या गोष्टी तर नूतन मॅडमनी जेव्हा मॅगझिनचं काम करायला सुरू केलं, तेव्हा त्यांचं स्फुरत गेलं एक. कारण कुठलीही आपली आवडीची गोष्ट जर आपण मन लावून केली, तर ते ध्यानच असतं. आपोआप घडतं ते. ध्यान म्हणजे घटणं. आपण करतो, करायचं नसतं, घटलं पाहिजे. मग या आवडीच्या गोष्टी तुम्हाला करायच्या म्हणून खूप अपॉर्च्युनिटीज दिलेल्या आहेत. मग दीपाली मॅडमनी सुद्धा बघा, उघडा ते मॅगझिन, निरीक्षण करा सगळ्यांचं. ह्यामुळेच तुमचं जाणीव वाढणार आहे. हे ठीक आहे थिअरी, पण प्रॅक्टिकल सांगते उदाहरणं. त्यांनी कविता लिहिल्यात दीपाली मॅडमनी, कविता लिहिली आहे, लेख लिहिलाय, रेसिपीज लिहिल्यात. बघा तुम्ही ते. आणि याच्यामध्ये काल मी त्यांना म्हटलं, "ठीक आहे, आता माझ्यासाठी एक काम करायचं. मला अपेक्षा आहे तुमच्याकडनं माझं एक काम करण्याची." काय सांगितलं मी त्यांना? "हे जेव्हा तुम्ही केलं, एखादा पदार्थ केला, त्यावेळेला तुमच्यात बदल काय झाले? ते लिहा आता. आणि जोपर्यंत तुम्ही तुमच्यात काय बदल झाले हे लिहीत नाही, तोवर तुमचं जाणीव उच्चावणार नाही. तुम्हाला चेतना वाढवायची आहे ना आता, मग हे बदल ट्रान्झॅक्शन दीपाली मॅडम कशा बदलत गेल्या? हे लिहा. सुलक्षणा मॅडमना हेच सांगितलं होतं मी. मॅडम तुम्ही कोर्स घेताय, पण काय बदल होतोय तुमच्यात ते ऑब्झर्व्ह करा. हे होणं फार गरजेचं आहे. आणि हे जर आपण आपलं ऑब्झर्वेशन केलं नाही, कोर्स अटेंड करून काय होतंय? प्रश्न, अनुभव, कथन हे उगाच नाही चाललंय. खूप महत्वाचं आहे ते. आणि खूप वेळ देणं गरजेचं आहे. 8 दिवसाच्या कोर्सला 8 दिवस तर रोज लिहिलं गेलं पाहिजे नव्हतं. हे काय आपलं अचानक नसतं सांगितलेलं. आणि हेच महत्वाचं आहे कोर्स अटेंड करण्यापेक्षा वाक्य लिहिणं. आपल्यामध्ये काय बदल झालं, तर आपण हायर लेव्हलला जातो. ज्यावेळेला आता दीपाली मॅडम बघतील, की एखादी रेसिपी करताना आता अर्चना मॅडमनी पण टाकली, त्यांनाही सांगते. नाव फक्त मी एका कोणाचं तरी घेत असते, लक्षात घ्या. सगळ्यांना ॲप्लिकेबल आहे ते. आता त्यांनी बघितलं पाहिजे, मी त्या दिवशी हा पदार्थ केला, फोटो काढला, ग्रुपला दिला, काय माझ्या मनात बदल झाले. हायर एनर्जीमध्ये तर जातच जातो. उगाच नाही सांगितलेलं. फोटो लावायचे तर आपल्याला देणगीला. किती लोकांना 1-2 व्यक्तींनी फक्त मला स्वतःहून फोटो दिले. त्याच्या मागचं कारणही सांगते मी इथे. फोटो लावायचाय. फोटोमध्ये आपल्या सगळा ऑरा असतो. घ्या, फोटो काढला ना, सगळा ऑरा असतो. एखाद्या फोटोवरून आपण जिवंत आहे का मेलेलं आहे हे सांगता येतं. मग एवढं जर फोटोमध्ये सगळं स्वतःचं आहे, तर ते मॅगझिनमध्ये मी काय वेडी म्हणून लावते. मीच ते सगळं करते. प्रत्येकाला मागून घेणं, एडिटर आणि ते फोटो सुद्धा कसलेही टाकतात मग, कसलेही. अरे, आपल्याला फक्त एवढंच दाखवायचंय, सगळं नाही दाखवायचंय. फोटो सुटेबल पाहिजे आणि फोटो टाकण्यामागं असं आहे,
की ते फोटोचा जो आपला ऑरा असतो, त्याला आपण निसर्गात सोडतोय, की काहीतरी दान दिलंय या व्यक्तीनी. दान कोणी कशासाठी देतं? फार 0.00% विथआऊट काही इंटेन्शन दान देतं. मग लपवायचंय काय? पूर्वीची संकल्पना होती दान दिलेलं कळवू नये. आपण काही एवढ्या मोठ्या देणग्या देतो का? दिलेलं कळवू नये. आपलं काही एवढं सारखं-सारखं देतो का कळवू नये किंवा काय? असं नाहीये ते. उलट मी सांगते, की आपले छोटे-छोटे हेतू आहेत. आपला काही एवढा उदात्त हेतू नाही. खूप कमी जणांचा उदात्त हेतू असतो. त्याला नका सांगू तुम्ही. दुसऱ्या ज्यांना दान देतो त्यांच्यासाठीचा हेतू. म्हणजे आपण बघितलं इन्कम टॅक्ससाठी नसेल तर जास्त सिक्रेशन्स असतात केमिकल्स. ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या शिकवल्या. तर तिथे फोटो लावायचं कारण हेच आहे, की देणगीचा तुमचा संकल्प लवकर फलित होऊ देत, व्हायब्रेशन्स वाढवू देत, एनर्जी वाढवू देत. सुंदर-सुंदर फोटो टाकायला आपल्याला इतकं सुंदर वाटलं पाहिजे. अरे, माझा हा सुंदर फोटो मी देते. त्या एका गोष्टीने व्हायब्रेशन्स हायर वाढतात. लक्षात घ्या. छोट्या-छोट्या गोष्टी या एनर्जी, फ्रिक्वेन्सी, व्हायब्रेशन्स वाढवण्याच्या आहेत. ठीक आहे, या मटेरिअलिस्टिक गोष्टी आहेत. पण आपण काय अगदी विरक्तीला जाऊन बसलोय का आता? म्हणून हे सांगतेय मी फोटो. मग ते फोटो सुद्धा प्रत्येक वेळेला मागायला लागतात. मग तुम्हाला नाही द्यायचे लिहा ना तिथे मला द्यायचं नाही. लिहा ना म्हणजे परत माझं काम वाढत नाही ना. लिहा तुम्ही असं काही नाही लावलाच पाहिजे. नका लावू. कोणाला वाटतं एवढीशी छोटीशी रक्कम आपण लावू नये. असं काही नसतं छोटी-बिटी. देणगी देतो हे ना बघा किती लोकं देतच नाहीये. त्यापेक्षा देताय ना तुम्ही. नवीन-नवीन लोकं आलेले देतायत ना. आता देणगीचा विषय निघालाय. 1 मेला का 2 मेला गुरु बदलतोय. तुम्हाला मागच्या वेळेला सांगितलेलं आहे. गुरु बदलताना वेळ-बिळ बघा काय आहे किंवा सांगेल. त्यावेळेला देणगीचा संकल्प ते पैसे हे करून ठेवा, पाकिटात घालून ठेवा. गुरु बदलताना दिलेली देणगी गुरु म्हणजे पूर्ण एक्सपांड करणारा असतो. तर या सगळ्या मला छोट्या-छोट्या गोष्टी दीपाली मॅडमचं उदाहरण दिलेलं आहे. तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी चेतना वाढीसाठी आहेत. हे ठीक आहे हायर भाषेतलं. मी सोप्या-सोप्या भाषेतलं सांगते. या योगाला समग्र अथवा पूर्ण योग असे म्हटलेले आहे. याचे पहिले कारण हे आहे, की आत्म्याच्या संबंधीचे सर्व ज्ञान व अनुभूती यांच्या बाबतीतल्या संपूर्ण क्षेत्राची समग्र व्याप्ती हे या योगाचे उद्दिष्ट आहे बघा. संपूर्ण, समग्र व्याप्ती, संपूर्ण क्षेत्राची समग्र व्याप्ती आत्म्याची उद्दिष्ट आहे. हा योग ही अशा प्रकारची पद्धती आहे, की जिच्यामध्ये परमेश्वराचा साक्षात्कार समग्रपणे होतो. या वाक्याचा अर्थ इथे एवढं वाक्य अवघड आहे. हा योग ही अशा प्रकारची पद्धती की जिच्यामध्ये परमेश्वराचा साक्षात्कार समग्रपणे होतो. आत्मसाक्षात्कार समग्रपणे होतो. व्यक्तीची परिपूर्ती समग्रपणे होते. व्यक्तीच्या प्रकृतीचे रूपांतर आणि त्या प्रकृतीचे निर्दोष व सुयोग्य होणे समग्रपणे होते. म्हणजेच काय आपल्याला परमेश्वराची जर वाटचाल करायची आहे, परमेश्वर म्हणजे परमेश्वराचेच गुण पाहिजेत ना. म्हणूनच देणगी, करुणा, कोणाचं काही दिसतंय दुःख द्या त्याला. दातृत्व गुण, नॉलेज द्या, अडखळलाय, ध्यानाला जोडा. आपण किती लोकांना हे ज्ञान पाठवतो. साधं व्हिडिओला लाईक करा म्हटलं म्हणजे तेवढ्या लोकांपुढे जाईल. किती लाइक्स येतात? 2 नाही तर 3. आपण किती लोकांना ज्ञानाची देणगी देतो. आपल्याला तर बोलणं येत नाही, आपल्याला तर सांगणं येत नाही. आपल्याला व्हिडिओला पण लाईक करणं येत नाही. मग आपण काय देतोय लोकांना? किती दातृत्व आहे आपल्याजवळ? ज्ञानाचं आहे का? पैशाचं आहे का? कुठलं दान देतोय आपण? वेळ देतोय का? ठीक आहे, काहीच येत नाही. वेळ तर किती देतोय? ह्या गोष्टी ईश्वरत्वाकडे नेणाऱ्या आहेत ना. ईश्वर देतोच ना फक्त का घेतो? खातो का कधी नैवेद्य? आता ते जेव्हा खातो त्याचं पण कारण दत्तावधूत वाचताना कळेल. दत्तावधूतांनी सगळं सुंदर दत्तावधूतांचं जे पुस्तक मी घेणार आहे ना, त्याच्यामध्ये हे अजून सोप्या पद्धतीने सगळं सांगितलेलं आहे खूप. पण आता मी 2-3 दिवस हे घेणार आहे. विश्व अनुभूती चैतन्य. कारण हे थोडंसं रिलेटेड आहे आणि 3 दिवसात संपवायचं. दत्तावधूतांचं आपल्याला गाळून चालणार नाही. एक आणि एक, एक आणि एक घेतलं पाहिजे. प्रत्येकच गोष्ट छान असते त्याच्यात. तर हे जास्त कळेल म्हणजे थोडक्यात सोपं म्हणजे ईश्वरत्वाकडे म्हणून तर ते हृदयाचे गुण विकसित करायला एक्झरसाइज दिली आहे ना. म्हणून तर देवी ध्यान करतोय आपल्याला.
आपले मन, इच्छा, हृदय, प्राण, जीवन, देह तसेच आपले बाह्य, आंतरिक व सर्वात आंतरिक अस्तित्व. याखेरीज आपले जे विभाग जागृत आहेत असे सचेतन विभाग, आपल्या मनोमय जाणीवापेक्षा श्रेष्ठ अशा स्थानी असणारे असे आपल्या मानसिक चेतनेचे अस्तित्व आणि आपल्या मनोमय जाणीवेपेक्षा निम्न स्तरावर असणारे असे आपल्या अवचेतनाचे अस्तित्व. या सगळ्याच गोष्टींचे अशा प्रकारे समर्पण केले गेले पाहिजे. या सगळ्या गोष्टी म्हणजे या योगासाठी असणारी साधने बनली पाहिजेत. या सगळ्या गोष्टी म्हणजे हा साक्षात्कार करून घेण्यासाठीचे व हे रूपांतर करून घेण्यासाठीचे क्षेत्र असले पाहिजेत. आपण हे जे मानवाचे तेजोमय होणे असणार आहे व हा जो मानवामधून दिव्य चेतना व दिव्य प्रकृती विकसित होण्याबाबतचा बदल असणार आहे, यामध्ये या सगळ्या गोष्टींनी सहभागी झाले पाहिजे. हे आहे पूर्ण योगाचे वैशिष्ट्य. काय आहे बघा? परत वाचते. आपले मन, इच्छा, हृदय, प्राण, जीवन, देह तसेच आपले बाह्य आंतरिक व सर्वात आंतरिक अस्तित्व. याखेरीज आपले जे विभाग जागृत आहे, असे सचेतन विभाग, आपल्या मनोमय जाणीवापेक्षा श्रेष्ठ अशा स्थानी असणारे आपल्या मानसिक चेतनेचे अस्तित्व आणि आपल्या मनोमय जाणीवापेक्षा निम्न स्तरावर असणारे असे आपल्या अवचेतनाचे अस्तित्व. या सगळ्याच गोष्टींचे अशा प्रकारे समर्पण केले गेले पाहिजे. बघा म्हणजे आपण हे चेतनेचे प्रकार बघितले ना, खालची चेतना, वरची चेतना, बुद्ध आपण बेशुद्ध असतानाची चेतना, आपण झोपलेली असतानाची, परत परत ते ओंकाराच्या 4 अवस्था प्रत्येक ठिकाणी येतातच. या सगळ्या गोष्टी हे थोडं महत्वाचं आहे समग्र योग आणि आपण आता तिकडच चाललेलो आहे. आपण हे जे करायचं चाललंय ते समग्र योग पद्धतीकडेच चाललेलो आहे. लकीली आपण अरविंदांचं वाचायच्या आधीच आपली पावलं योग्य पडलेली आहेत. तर हा योग आपल्या एकंदर अस्तित्वाला संपूर्णपणे आमूलाग्र रीतीने बदलवतो. की ज्या योगे आपण आपल्या सध्याच्या मनोमय, प्राणमय व भौतिक स्वरूपाच्या मानवी अज्ञानामधून विकसित होऊन आपण विशाल व पूर्णतः आत्मचैतन्ययुक्त व दिव्य असणाऱ्या चेतनेमध्ये प्रवेश करतो. बघा, हा योग एकंदर अस्तित्वाला समग्रपणे, संपूर्णपणे, आमूलाग्र रीतीने बदलवतो, की ज्या योगे आपण आपल्या सध्याच्या मनोमय, प्राणमय व भौतिक स्वरूपाच्या मानवी अज्ञानामधून विकसित होऊन आपण विशाल म्हणजे आपलं बघा आता मनोमय मन बदलायला लागलंय आणि हे बदलवण्यासाठीच तर मी बोलतीये ना. मला हे इम्प्लिमेंटेशन करून चालणार नाही कारण इथे मी समजून सांगतेय तुम्हाला. त्यामुळे मला हे बदलूनच तुम्हाला सांगता येणं गरजेचं आहे, की मनोमय बदलणं गरजेचं आहे. प्राणमय बदलणं गरजेचं आहे. भौतिक स्वरूपाच्या अज्ञानामधून दूर होणं गरजेचं आहे. ही जी मुक्तता होते, हा जो बदल घडून येतो व हे जे रूपांतरण होते, त्याचा परिणाम म्हणून आपल्या आत्म्याचे त्याच्या दिव्य उगमाबरोबर ऐक्य घडून येते आणि हे ऐक्य अगदी समग्रपणे व वास्तव सत्यामध्ये घडून येते. तसेच आपले सर्व अस्तित्व, आपली संपूर्ण प्रकृती यांची उन्नती होऊन त्या सगळ्याचे दिव्य अस्तित्व, दिव्य चैतन्य व दिव्य आनंद इथे आरोहण होते. बघा, किती सुंदर आहे. संपूर्ण उन्नती होते, दिव्य अस्तित्व, दिव्य चैतन्य व दिव्य आनंद इथे आरोहण होते. त्याचबरोबर आपल्या संपूर्ण प्रकृतीमध्ये दिव्य व अनंत असे विशालता, ज्ञान, सामर्थ्य, प्रभाव, हर्ष, आनंद याचे. मग या ज्या गोष्टी आहेत, हर्ष, आनंद अवतरण करायचंय आपल्याला, विशालता आणायची आहे, ज्ञान आणायचंय, सामर्थ्यवान व्हायचंय आपल्याला. हेच सगळ्यामुळे दिव्य चैतन्य, दिव्य आनंद, दिव्य अस्तित्व होणार आहे ना आपलं. आणि हे काय आपण त्यावर फोकस ठेवत नाही मटेरियलिस्टिक थिंग म्हणजे खूप माझ्या बलाढ्य बँक बॅलन्स असला पाहिजे असं नाही आपण करत. आपल्याला चेतनेचा बँक बॅलन्स वाढवायचा आहे. जो मृत्यूनंतर स्मशानभूमीनंतर आपल्या बरोबर येणार आहे. तो बँक बॅलन्स वाढवतो. इथला बँक बॅलन्स आपल्या बरोबर येणार नाहीये. आपण असा बँक बॅलन्स सोडवायचा की जो आपल्या बरोबर येणार आहे वरती आयामात. तो चेतनेचाच बॅलन्स येणार आहे. चेतना जेवढी आपण बँकेत टाकू, सटू तेवढी ती आपल्या बरोबर येणार आहे. आत्म्याचं ज्ञान येणार आहे.
आता कठोपनिषद मॅडम 1 महिना घेणार आहेत सुचेता मॅडम बघा. त्याच्यामध्ये तर खूप सुंदर म्हणजे इतकं सुंदर चाललंय ना आपलं. सुलक्षणा मॅडमनी सगळं ते आत्म्याचं सांगितलं. आता आपल्या मरणानंतर जे काही येणार आहे ते सगळं सुचेता मॅडम 1 महिन्यावर तेच सांगणार आहे. की देह सोडला की जो काही प्रवास आहे तो. अतिशय सुंदर कठोपनिषद. मला फार इच्छा होती. पण आता मी नाहीये बघा. तर कठोपनिषद म्हणजे तेच आहे. देहानंतर काय आहे ते सगळं. ते ज्ञान घेणं किती गरजेचं आहे, महत्वाचं आहे ना. आपला योग हा रूपांतरणाचा योग आहे. ह्याला अरविंदांनी पूर्ण योगाला रूपांतरा, कारण आपलं ट्रान्सफॉर्मेशन होतंय ना, त्या मानवाचं महामानव होतंय ना, रूपांतरण होतंय ना, म्हणून. हे म्हणजे आपण ज्यांना सामोरे जात असतो, त्या आपल्या जीवनाच्या हालचालींचे किंवा आपल्या प्राणिक हालचालींचे उदात्तीकरण देखील नव्हे किंवा त्यांना दाबून बसवणे देखील नाही. हेच मला सांगायचं होतं. मी अंडरलाईन केलीये ना. की आपण जे म्हणतो दाबलं पाहिजे, राग दाबला पाहिजे, हे दाबलं नाही, दाबायचं नाहीये. उदात्तीकरण देखील नाहीये. दाबून बसवणे देखील नाहीये. हे म्हणजे आपल्या भौतिक देहाच्या अस्तित्वाला गौरवान्वित करणे नव्हे किंवा त्याच्यावर जबरदस्ती देता भूक लागली आणि दाबा. खाण्यात काय ठेवायची चेतना दाबा. असं नाहीये हे. कॉन्शियसली विचार करून जेव्हा ज्ञान होईल कॉन्शियसली प्रत्येक क्षणाला आता एवढी भूक आहेच आहे का असं करत करत आपल्याला पुढे जायचंय आणि मी आता सुरू केलेलं आहे ते. कारण कसं आहे की आपण मेकॅनिकलीच खात असतो ना. काहीतरी विचार करत, काहीतरी बघत, काहीतरी नाही आता कॉन्शियसली खायचंय. खरंच हे एवढी गरज आहे का? काय खातोय? किती सुंदर. खूप वेळ लागला पाहिजे. तुम्हाला सफरचंदाचं आता थोडंसं सुरू केलंय मी, तुम्ही पण करा. या गोष्टी आपल्याला म्हणजे पूर्ण रूपांतरणाचा योग आहे. म्हणजे ते आपोआप कमी होतं. मग असं दाबणं नाही होत तिथे. मग त्यावेळेला आपल्याला जाणीव होते. नाही आता हे बास थोडंसं. हे म्हणजे आपण ज्यांना सामोरे जात असतो ते हे सगळं दाबून बसवणे किंवा हे म्हणजे आपल्या भौतिक देहाच्या अस्तित्वाला गौरवान्वित करणे नव्हे किंवा त्याच्यावर जबरदस्तीने ताबा मिळवणे नव्हे किंवा त्याला तुच्छ लेखणे नव्हे, त्याचा अस्वीकार करणे नव्हे, हे सुद्धा आहे. म्हणजे किती अस्वीकार करणे असे देखील नव्हे. किती छान आहे बघा. आपल्या या योगाद्वारे ज्या गोष्टीला सामोरे जात असतो ते म्हणजे आपण आपल्यामध्ये होणाऱ्या बदलाला सामोरे जात असतो. आपल्या बदलाला आपण सामोरे जायचं. पण बदल काय होतं हे बघितलं तर ना, आपल्या चेतनेने हीन स्वरूपाकडून श्रेष्ठ स्वरूपाचे होणे. तिने खालच्या बाजूचे किंवा निम्नस्तरीय असण्याकडून वरच्या बाजूचे किंवा उच्चस्तरीय होणे. मग ही चेतना वाढलेली कळणार केव्हा? जेव्हा चेतना वाढली हे आपल्याला कळतं, तेव्हाच अजून चेतना वाढवण्याची क्षमता येते. जेव्हा आपल्याला कळतं आपली चेतना वाढली, त्याच वेळेला अजून ऊर्जा येते, अजून चेतना वाढवण्याची. कारण तिला कळतं आता ही सामर्थ्यवान झाली. हिला कळलं हिची चेतना बदलली आता, वाढलीये. द्या अजून, द्या अजून. सपोर्ट सिस्टम देते, निसर्ग देतो, ऊर्जाही देते. हे खूप आपण बघितलं सेलेस्टाईन प्रोफेसीमध्ये. खूप छान. तर हे कळण्याचंच महत्वाचं आहे. आपलं का झालं? काय बदल झाला? हे कळलं की अजून होतो. हे कळलं की अजून हायरला जातो. आपल्या चेतनेने हीन स्वरूपाकडून श्रेष्ठ स्वरूपाचे होणे. तिने खालच्या बाजूचे किंवा निम्नस्तरीय असण्याकडून वरच्या बाजूचे किंवा उच्चस्तरीय होणे. तिने फक्त आपल्या पृष्ठभागाची जाणीव असणारे असण्याच्या ऐवजी अधिक सखोल जाणीव असणारे होणे या बाबतच्या बदलाला सामोरे जात असतो. खरोखर जेवढा शक्य आहे तेवढा जास्तीत जास्त विशाल, जास्तीत जास्त उच्च व जास्तीत जास्त सखोल तसेच संपूर्ण अशा प्रकारचा बदल होणे आणि त्याचबरोबर आपल्या अस्तित्वाचा घटक पदार्थ, आपल्या अस्तित्वाचा एकंदर सगळा समुच्चय व त्याचा प्रत्येक बारकावा हा प्रत्येक ठिकाणी असलेल्या ज्या ज्या घटकांचे अद्याप दिव्यत्वीकरण झालेले नाही त्या प्रत्येक घटकामध्ये बदल होऊन आपल्या एकंदर संपूर्ण अस्तित्वामध्ये क्रांतिकारक बदल होणे याला आपण सामोरे जात असतो. मी हे सगळं करतेय. त्यामुळे आता पहिला 8 दिवसाच्या कोर्समधनं का स्क्रीनिंग केलं? का निम्मे लोक काढून टाकले? 110 लोक होते. 110 पैकी फक्त 44 जणांनी म्हणजे 42 जणांनी 2-3 जणांनी फॉर्मॅटच नाही वापरलेलं. त्यांनी काहीतरी लिहायचं म्हणून लिहिलंय.
बघा तुम्ही दोन व्यक्तींनी. तर ह्याच्यामध्ये म्हणून त्यांना बाजूला केलं. कारण एवढं जर 8 दिवस होऊन गेलेत, 8 दिवस कोर्स होत होता, माहिती होतं, सांगतेय, तरी तुम्हाला तुमच्यासाठी तेवढा सुद्धा वेळ नाहीये. मग काय उपयोग आहे? पुढं काय तुम्ही एक्सरसाइज करणार? पुढं मी काय दिलेलं वाचणार? पुढं मी काय टाकलेलं बघणार व्हिडिओ? म्हणून काढून टाकलं. उगाच जास्त निगेटिव्ह ऊर्जा ठेवायची नाही पुढं हायर हायर लेवलला जाताना. हेच तर सगळं अरविंद म्हणतायत ना, किती बारकावा, किती उच्च, किती सगळं हे. सध्या जो हे बघा, हे सगळं आपल्यावर फोकस पाहिजे नाही आता आपला. की आपण आणि आपण, ना आपली नोकरी, ना आपले फोकस इथेच. पहिली वेळ इथे. पहिली वेळ इथे. मी एक दिवस उठली आहे ना कोर्सला, काय कळलंय का? त्यातनं काही राबवलंय का? हे करणं गरजेचं आहे. मग ते. या गोष्टीला खूप महत्व आहे आता. करायचं ते पण करायचं, हे पण करायचं. सबबही असतात. झोपवू नका ना अर्धा तास. सध्या जो प्रकृतीवर मनाचा अधिकार चालतो, त्याऐवजी प्रकृतीवर आत्म्याचा अधिकार चालणे. म्हणून आपल्याला उशिरा, आपण लवकर उठत नाही, जागणे आली. ते लोक वाट बघत बसते पहिल्या दिवशी. वेडे आहेत काय ते लोक? झोप पण नाही आली त्यांना आणि इथे जागच येत नाही किंवा वेळ नाही मिळत. हे सबबी आहेत. तर म्हणून का बरं इथे असं हे वाक्य म्हटलंय, प्रकृतीचा मनावर अधिकार आहे ना. त्याऐवजी प्रकृतीवर आत्म्याचा अधिकार चालणे. आत्म्याला विकासच करायचा असतो त्याचा आत्मिक. ही आत्म्याची गरज आहे. कुठल्याही आत्म्याला असं वाटतंय आपण मनुष्य जन्म घेतलाय, विकास करायची ही त्याची ओरिजिनल इच्छा आहे. त्यामुळे आत्म्याचा अधिकार चालणे गरजेचे आहे. त्या मनाच्या नियंत्रणाची जागा आत्म्याच्या नियंत्रणाने घेणे. सध्या जे अर्ध्याहून अधिक लपलेले असे आपले आंतरिक मन आहे, त्या मनाबाबत जाणीव होणे म्हणजे सबकॉन्शियस मनाबद्दल. लपलेलं असतं ना ते, सदैव असं ऍक्टिव्ह नसतं, पटकन काहीतरी येतं तिथून बाहेर. त्याची जाणीव होणे. तसेच आपल्या प्राणी किंवा जीवनविषयक जाणीवेला बाह्य ऐवजी आंतरिक स्वरूपाची प्राणी किंवा जीवनविषयक जाणीव होणे. बघा, बाह्य नकोय, काय चाललंय, कोण आलंय, जॉब करून आले, असं झालं, तसं झालं. बाह्य नाही, आता आतमध्ये पाहिजे जाणीव सगळी. आंतरिक स्वरूपाची प्राणी किंवा जीवनविषयक जाणीव. जीवनविषयक मी तुम्हाला सांगितलं, काल त्या मॅडमनी सुंदर प्रश्न विचारला, श्रद्धा मॅडमने, मॅडम हे परत एक्सप्लेन करा. असं करत चला तुम्ही, समजलं नाही तर. तर काय आहे की दोन प्रकार त्यांनी सांगितले. एक म्हणजे बाह्य हे सगळं बघत राहणं आणि दुसरं म्हणजे आपल्या आतमधलं काय बघत राहणं. खालून वर आणि वरून खाली हे त्यांनी सांगितलंय आणि काल ते परत सांगितलं. तर हे इथे तेच आहे. आपल्या आंतरिक स्वरूपाची प्राणी किंवा जीवनविषयक जाणीव होणे, तसेच आपल्या देहाच्या इंद्रियजन्य संवेदनांना आपल्या बाह्य देहाच्या ऐवजी आपला जो अधिक सूक्ष्म तरल असा अधिक विशाल असा अधिक आंतरिक देह असतो, त्याबाबतची जाणीव होणे. म्हणजे आता मी डोळ्यांनी बघतेय. आपण म्हणतो डोळ्यांनी बघतो. डोळ्यांनी बघतो का आपण? डोळ्यांनी बघतो का मेंदूनी बघतो? सांगा बरं. डोळा नुसतं स्कॅन करण्याचं काम करतो. बाकी सगळं मेंदूच इंटरप्रिटेशन करतो ना. हा लॅपटॉप आहे, ही भिंत आहे, हे दरवाजा आहे. मेल्यावर डोळे असतात, डोळे बघतो का? डोळे उघडे असतात मेलेल्या माणसाचे, तो बघतो का? कारण हे सगळं मन आहे ना, चेतन, मन, अचेतन. अचेतन मनामध्ये साठवलेलं असतं लहानपणी, सांगून 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 सांगून, अरे हा लॅपटॉप, अरे हा लॅपटॉप, अरे हा लॅपटॉप. त्यामुळे या स्क्रीनकडे गेलं की लॅपटॉप, म्हणजे ते अचेतन मनातलं आहे. उद्या यालाच नाव बदललं तर काय होईल? मग डोळे म्हणेल का लॅपटॉप बघितले? नाही म्हणणार. आणि हे तर सगळं डोळेच क्रिएट करतो. आता बघा, पुस्तक घेणार आहे उद्या मी शुक्लांचं. त्याच्यात सत्य साईबाबांची उदाहरणं आहेत, शिर्डीचे साईबाबांची उदाहरणं आहेत, की कसं ते सगळं बदलायचे. लोक त्याला अंधश्रद्धा म्हणून नावं ठेवायचे. पण मी स्वतः बघितलंय ना सत्य साईबाबांचं, त्यात ते शुक्लांनी टेस्ट केलं सगळं. शरीरातनं पिंड काढली त्यांनी. पिंडचं लॅबमध्ये टेस्टिंग केलं. तर हे सगळं डोळे क्रिएट करत असतो काही. हे सगळं खूप अमेझिंग आहे. हे सगळं आपल्या आतमध्ये बघायचंय. डोळ्यांनी जरी बघतोय, तरी मी आता स्क्रीन बघते हे नाही बघायचं. माझे डोळे काय बघतायत? आंतरिक दृष्टी इथे लागली पाहिजे. म्हणजे माझ्या माइंडची काय स्क्रीन आहे, आता माझ्या माइंडच्या स्क्रीनवर काय होतंय, व चेतन मनातून काय बाहेर येतंय, हे सगळं बघायला पाहिजे.
बाह्यऐवजी आंतरिक स्वरूपाची प्राणी किंवा जीवनविषयक जाणीव होणे. तसेच आपल्या देहाच्या इंद्रियजन्य संवेदनांना आपल्या बाह्य देहाच्या ऐवजी आपला जो अधिक सूक्ष्म तरल असा अधिक विशाल असा आंतरिक देह आहे त्याच्या बाबतची जाणीव होणे. आणि जेव्हा जेव्हा आपण हे सगळं करतो ना, या गोष्टी अशा करतो ना, इकडं तिकडं असं न करता जेव्हा आपण असं करतो ना, आपोआप आपले सूक्ष्म देह, कारण देह हलका हलका व्हायला लागतो. कारण हे सगळं कारण देहात जे साठवलेलं असतं जन्मानुजन्माचं, ते सगळं निघून जायला लागतं. आता स्वामीजींच्या क्रियेने तेच होतं. बघा तुम्ही किती हलकं वाटतं, करून बघा. खूप रिक्त होतं. तर ह्यामुळं हलकं-हलकं व्हायला लागतं आणि ज्यावेळेला सूक्ष्म शरीर, कारण शरीर डिझॉल्व्ह होणार आहे, त्याच वेळेला आपल्याला हवं ते घडणार आहे ना. हे सगळं सांगितलंय 8 दिवसाच्या कोर्समध्ये. त्यामुळं हे आपण करणं गरजेचं असतं. या अशा प्रकारच्या बदलामुळे त्यानंतर असाही परिणाम होणे अपेक्षित आहे, की आपल्या हालचालींसाठी कारणीभूत असणाऱ्या ज्या रहस्यमय वैश्विक सामर्थ्य प्रवाहांबरोबर सध्या आपला अचेतन किंवा अर्धचेतन स्वरूपाचा संपर्क असतो, त्यांच्याशी आपला त्याऐवजी थेट व प्रत्यक्ष सचेत स्वरूपाचा संपर्क प्रस्थापित होणे. म्हणजे काय? आपला जो अर्धवट संपर्क असतो त्याच्याऐवजी थेट पाहिजे, डायरेक्ट पाहिजे, सचेतन पाहिजे. उदाहरण दिलं खाण्याचं. खाण्याचं उदाहरण दिलं. आपण नेहमी खाताना किती अर्धवट लक्ष असतं ना. त्यापेक्षा सचेतन मनाने खायचंय. करून बघा. या एक्सरसाइज आपण करूनच रिक्त होणार आहोत हळू-हळू. त्याचबरोबर यामध्ये असाही अर्थ आहे, की आपल्या संकुचित व मर्यादित स्वरूपाच्या व्यक्तिमत्त्वाचा भंग पावणे व त्यामधून बाहेर पडून आपले एक विशाल व वैश्विक चेतना असणारे व्यक्तिमत्व होणे. बघा आपलं व्यक्तिमत्वच खुलवायचंय. पूर्ण वैश्विक चेतना असणार आहे. आपल्या संकुचित व मर्यादित स्वरूपाच्या व्यक्तिमत्वाचा भंग. ऍक्च्युअली विपश्यनेत सारखं ते गोयंकाजी म्हणतात, भंग, भंग हो रहा है. जे काही शरीरात आहे वेदना भंग, संवेदना भंग, सगळं भंग, भंग, भंग. झिरो, झिरो, झिरो आणि खरंच ते झिरो होतं. निघून जातं ना ते. एक आपण चाच पडायचे. तिथं तर सगळं चाच पडायचे. एक कण अन कण मेंदूपासून पायापर्यंत. बसायचं ध्यानाला चाच पडायचं. बसायचं पायाला चाच पडायचं. भंग, भंग, भंग करायचं. कारण जे काय होतंय नुसतं बघायचंय, नुसतं बघायचंय, नुसतं बघायचंय. तिथे काहीच दुःख नाही, सुख नाही, दुःख नाही, सुख नाही. मग ते भंग पावतं म्हणजे निघून जातं. आणि तेव्हाच लगेच निघून जातं. आपण म्हणतो मान दुखती, मान दुखती, मान दुखती. हलवले, हलवले, हलवले काही थांबणार नाहीये. करून बघा हे मी तुम्हाला सांगितलंय. त्यापेक्षा ध्यान बसले, मान हलती हां, सहजतेने तुम्ही हलवली तर ओके. सहजतेने हलली गेली ओके. पण आपण जर म्हटलं दुखती, दुखती, दुखतीये. असं करा ध्यानामध्ये. मग परत दुखती की नाही बघा, दुखणारच आहे. ॲक्चुअली तुम्हाला सांगू का, ध्यानामध्ये शारीरिक वेदना जास्त जेव्हा होतात ना, तेव्हा तुमची जाणीव वाढलेली असते. हे लक्षात घ्या. तुम्हाला अजून रहस्य सांगते मी. काही लोकं म्हणतात ना, दुखतंय, दुखतंय, दुखतंय. अरे, हे तुमच्या जाणीवा वाढतायत लक्षात घ्या. जे जाणीव कमी आहेत ना, त्यांना काही दुखणारच नाही. याचा अर्थ म्हणजे प्रत्येक वेळेला ते सत्य असतं असं नाहीये. पण असंही आहे, ते ऑब्झर्व्ह करायचं. अरे, आपली सेन्सिटिव्हिटी वाढलीये का? म्हणून जास्त दुखतंय का? या लक्षात घेण्यासारख्या गोष्टी आहेत. आपण आपल्याला सारखं चेक केलं की कळतं. शिवाय असाही अर्थ आहे, की आपल्या नैसर्गिक प्रवृत्ती या मनोमय असण्याच्या ऐवजी त्यांच्यामध्ये प्रगती होऊन त्या आत्म्यानुसार वर्तन करणाऱ्या अशा आध्यात्मिक प्रवृत्ती बनवेल. त्या योगे मनामध्ये जे आत्मचैतन्य असेल किंवा त्या मनाचा जो विस्तार झालेला असेल, त्याच्यामध्ये देखील त्यानंतर त्याहून अधिक प्रगती होऊन ते चैतन्य अतिमानसिक चेतना असणारे बनणे आणि मग या देहधारी व्यक्तीमध्ये अवतरित होणे. म्हणजे काय आहे नैसर्गिक प्रवृत्ती आपली काय आहे? भूक लागली. उदाहरण तेच घेऊ ना. भूक लागली. चला काहीतरी, काहीतरी, काहीतरी खाऊ. मानसिक झालंय. चला भूक लागली. आता बघा, कॉन्शियसली बघा. खोटी भूक आहे का? काहीतरी चविष्ट खाण्याची आहे का? का चहा बरोबरची आहे? हे करायचं. सचेतन बघायचं. का पुढे वडापाव आलाय म्हणून भूक लागलीये, का चहाची वेळ झाली म्हणून भूक लागलीये, हे सचेतन कॉन्शियसली बघायचं. म्हणजे इथे त्यांनी सांगितलंय याचा अर्थ तो. म्हणजे अधिक प्रगती. कारण आपण आता आध्यात्मिक दृष्टिकोन आणलाय ना आपल्या भुगेला सुद्धा.
तो वडापाव आलाय, खायचाय, नाही खायचाय, खरंच खायचाय, किती खायचाय? आध्यात्मिक विचार आणला आपण. म्हणून हळू-हळू आपलं मन सुद्धा आध्यात्मिक करायला लागलोय. चैतन्य अति मानसिक चेतना असणारे बनणे आणि मग त्याने या देहधारी व्यक्तीत अवतरित होणे. तर त्या सर्व प्राप्त गोष्टींची संपूर्ण व्यवस्था देखील लावली पाहिजे. एकंदर रूपांतर पूर्ण होण्याच्या अगोदर या सर्व गोष्टींची फक्त प्राप्ती करून घ्यायची एवढेच नव्हे, तर त्या सर्व गोष्टींची संपूर्ण व्यवस्था सुद्धा लावायची. नुसतं प्राप्त नाही करून घ्यायची, तर व्यवस्था सुद्धा लावायची. मानवापासून महामानव बनणे ही प्रगती होत असताना मानवाची चेतना, त्याचे सामर्थ्य प्रवाह व त्याच्या आनंदाचे सामर्थ्य या सर्वांमध्ये आमूलाग्र बदल होईल. बघा आनंद वाढत जाणार आहे आपला आता. आपला आनंद वाढत जाणार आहे, आमूलाग्र बदल होणार आहे. आपण दुःखी जीवन जगतोय सध्या, खुरटलेलं आयुष्य जगतोय, भीतीमध्ये जगतोय, स्वातंत्र्य नाहीये, रोग आहेत. असं नाही आता खूप सगळं छान होणार आहे. आणि त्यांची अशा प्रकारे नव्याने बांधणी होईल, की जी मानवाचे मन, प्राण, देह या ठिकाणी नवीन देवत्वाचे प्रकटीकरण होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्याच बाबतीत समर्थ असेल. काय काय बदलणार आहे? मन बदलणार आहे, प्राण बदलणार आहे, देह पण बदलणार आहे. नवीन देवत्वाचं प्रकटीकरण होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्याच बाबतीत सामर्थ्य असेल. म्हणूनच शरीराचं कार्बनायझेशन निघून तो काय होतोय? क्रिस्टलाइज होतोय. म्हणजे डिकेइंग होणारच नाहीये. ही प्रगती होत असताना आंतरिक ज्ञानाचा साक्षात्कार व बाह्यता रूपांतरण या दोन्ही गोष्टी एकाच वेळी घडून येतील. किती सुंदर लिहिले बघा. मी तुम्हाला म्हटलं ना अरविंदांनी लिहून ठेवले. आपल्याला खूप आहे ना आश्चर्य. म्हणजे आपल्याला जरा थोडंसं कुतूहल आहे कसं होणार आहे, काय होणार आहे. इकडं-तिकडं बोलतायत, पण ते काय गॅरंटी ते काय बोलतायत ते. खरं खोटं आपण सांगू शकत नाही ना. अरविंदांवर ट्रस्ट ठेवला पाहिजे ना आपल्याला. एवढी महान व्यक्ती आहे. ते म्हणतात ही प्रगती होत असताना आंतरिक ज्ञानाचा साक्षात्कार व बाह्यतः रूपांतरण या दोन्ही गोष्टी एकाच वेळी घडून येतील. म्हणून शरीरात बदल चाललेले आहेत. म्हणून दुखणी खुपणी वाढत चाललेली आहे चांगल्यासाठी. जे काही सोलर फ्लेअर येत आहेत, जी काही हीट येते ते आपल्या ह्याच्यावर कार्य करते. आपलं अंतःकरण आंतरिक जाणीवा वाढत चालल्यात तसं शरीरही बदलणार आहे, एकाच वेळी घडणार आहे. जे यापूर्वी येथे नव्हते किंवा अस्तित्वात असले तरी सुप्त असून त्याच्या स्वतःच्या अदृश्य तेजामध्ये लपून बसलेले होते, असे काहीतरी जन्माला येईल. हे पहा, आपण हे सगळा प्रोग्राम घेऊनच आलोय. आपल्या सोलमध्ये हे टाकलेलंच आहे. किंबहुना आपण खूप हायर आयामातलेच आहोत. कमीत कमी आपण आता ध्यान आणि आत्मज्ञान घेणारे तरी. आपण खूप महान आयामातनं आलेलो आहोत ऑलरेडी. फक्त आपल्याला मोक्ष प्राप्तीसाठी यातले बरेच जण आलेले. त्यामुळं आपण हे सगळं बीजांकुरून आपल्या ह्याच्यात आहेच आहे. फक्त आपल्याला एक आवरणं काढायची बस. उगाच काय एवढे सगळे येऊन बसतात या पहाटेच्या कार्यक्रमाला आणि आत्ताच्या कार्यक्रमाला. हे सगळे लोकं दिव्य लोक आहेत. वरनं आलेले लोक आहेत. बाकीचे आहेत झोपलेले ते खालच्या आयामातले. लक्षात घ्या. त्यामुळे ही कुठं बाजूला करायची लवकर लवकर मार्गक्रमण करायचं आहे. तर हे ज्या पूर्वी येथे नव्हते किंवा अस्तित्वात असले तरी सुप्त असून त्याच्या स्वतःच्या अदृश्य तेजामध्ये लपून बसलेले होते, असे काहीतरी जन्माला येईल. आणि त्याच वेळी आपली सध्याची जी जडणघडण होत आहे, तिच्या एकंदर संरचनेमध्ये सगळी उलटापालट होऊन तिचे रूपांतर होईल. शरीरावर प्रेम करायचं नाहीये. आपल्या या शरीराला नष्ट व्हायचं असलं तरी रेडी राहायचंय. तरच त्यावेळेला मुक्त होणार आहे. लक्षात घ्या. भीती नाही घालत आहे. पण म्हणजे खरं खोटं आपण रेडी पाहिजे. तो क्षण आला ना, त्या क्षणाला सुद्धा येस आय एम रेडी. म्हणजे ज्यावेळेला माणूस आत्मा प्राण सोडतो ना, त्या देहातनं बाहेर पडतो ना, त्यावेळेला त्याला ते सगळं आठवत असतं, हे असतं, मोह असतो, कुठेतरी अडकतो. पण हे ज्ञान कशासाठी घ्यायचंय आपल्याला लक्षात घ्या. हे ज्ञान त्यावेळेला आपल्याला उपयोगात आणायचंय. नाही
तटस्थ, मला मुक्त, मला हायर आयाम. म्हणजे कितीही इथे दुखतंय, काय होतंय, खुपतंय, काय नाही. हे नाहीये मी. मी तो आहे. जो आनंदाने चित्कार करतोय, मुक्त मोक्ष असं पाहिजे नाही ते. तर आपल्याला हे जे ज्ञान ग्रहण करतोय, तोपर्यंत आपल्याला तिथे तयारी करायची आहे. म्हणून हे सारखं-सारखं करणं, प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. येस, काही जरी आत्ता जरी या क्षणाला मृत्यू आला, तरी मी आता काय करणार आहे, या मृत्यूला तटस्थतेने कवटाळणार आहे. तरच आपण मुक्त होणार आहोत. नाहीतर कसं होणार आहे? भिलो आपण किंवा जरासं कुठेतरी अडकलो, तर काय होणार आहे? मग नाही मिळणार ना. तिथे ते चेतना कॉन्शियस खाली नाही का पडणार? लोअर नाही का चेतना होणार? तर या गोष्टी थोड्याशा लक्षात घ्यायच्यात. उलटा-पालट होऊन रूपांतरण होईल. रेडी राहायचंय. सोपं नाहीये, अवघड आहे. पण हळू तयारी करायची. सध्याच्या प्रकृतीमध्ये हे जे अत्यंत अवघड व क्रांतिकारक बदल घडवून आणायचे आहेत, त्याची गुरुकिल्ली हीच आहे, की मानवाच्या सर्वसाधारण चेतनेच्या ठिकाणी तिच्याहून उच्च व तिच्याहून खालच्या स्तरावर असणाऱ्या अशा दोन्हीही देवांना परस्पर भेटणे, त्यांनी परस्परांशी संयुक्त होणे व या चेतना बदलाला संमती देत ही चेतनेचे क्रमशः विकास करणारी दुहेरी प्रक्रिया घडवून आणणे. खालून वर, वरून खाली. ठीक आहे? म्हणजे करतोय ना आपण. कसं करतोय सांगा बरं मला? चॅट बॉक्समध्ये कोणी टाकू शकतं खालून वर? नाहीतर हा प्रश्न देते मी तुम्हाला. थोडंसं अनम्यूट करून बोलूयात. बघू आता सारखं आपलं चाललंय खालून वर, वरून खाली. 2दा-3दा या पुस्तकातही झालंय आणि आपण ते करतोच आहोत. तर हे मला कोणीतरी अनम्यूट करून सांगायचं, की आपण हे दोन्ही कसा दुहेरी मार्ग कसा अवलंबतो? आपण वरून खाली काय करतो? खालून वर काय करतो? हे थोडंसं सांगा. मग मी एक्सप्लेन करेन. अतिमानसिक चेतनेच्या सत्याचा सूर्य देहामध्ये वरून खाली अवतीर्ण होईल. बघा, म्हणजे आपला हा सुपर हा जो काही आहे तो खाली देहामध्ये अवतरण होईल. त्यासाठी संपूर्ण समर्पण फक्त दिव्यत्वाच्याच प्रभावांना ग्रहण करेल अशा प्रकारे स्वतःला खुले करणे, केवळ श्रेष्ठ सत्याची समग्रपणे व सातत्याने निवड करणे आणि असत्य व ढोंगीपणा यांचा अस्वीकार करणे, फक्त एवढ्याच अटी यासाठी घालण्यात आलेल्या आहेत. मात्र या अटींची पूर्तता अगदी संपूर्णपणे पणे केली गेली पाहिजे, काहीही हातचे राखून न ठेवता. कोणतीही कारणे किंवा सबबी न देता, कोणत्याही प्रकारे ढोंगीपणा न करता, अगदी साध्या सहजपणाने आणि आपली अगदी सर्वात भौतिक स्वरूपाची चेतना व तिचे कार्य येथपर्यंत संपूर्णपणे प्रामाणिक राहून केले पाहिजे. म्हणून स्वामीजींचे व्हिडिओ ऐका. हे सोप्या भाषेत त्यांनी केलं, इफोर्टलेस नोईंग. काही आपल्याला इझी करायचं आहे. इफोर्ट जास्त घ्यायचे नाही. सहजतेने झालं पाहिजे. सहजतेने मारून मुटकून ध्यानाला बसायचं नाही. सहजतेने झालं पाहिजे. तुम्ही स्वतःचा त्या सत्याचा आपल्या आतमध्ये संपूर्णपणे व अगदी काहीही उणे न राखता निःशेषपणे स्वीकार केला पाहिजे. तुला जर या योगाच्या अत्यंत अवघड व उभी चढत असणाऱ्या मार्गाचा पाठपुरावा करायचा असेल तर 2 गोष्टींची आवश्यकता आहे. त्या म्हणजे तुझ्या आतमध्ये असणारी गरज, संकल्प, इच्छा. सारखं मी म्हटलं ना संकल्प आणि तुला परमात्म्याकडून येणारे बोलवणे. बघा 3च गोष्टी सांगितल्या. गरज ही आत्म्याची गरज आहे. गरज ही आत्म्याची गरज आहे. जागृत झालेल्या किंवा जागृत होत असलेल्या आत्म्याची किंवा पृष्ठभागावर येण्यासाठी प्रयास घेत असलेल्या आत्म्याची गरज आहे. बाकीच्या सर्व गोष्टींना वाटणारी गरज ही तात्पुरत्या काळापर्यंत खोटी असू शकते. मुलाची गरज, नवऱ्याची गरज, बायकोची गरज, स्वयंपाकाची गरज, खाण्याची गरज, नोकरीची गरज, पैशाची गरज, बंगल्याची गरज या सगळ्या तात्पुरत्या आहेत. खोटे आहेत गरजा, म्हणजे खोटी असू शकते. परंतु आत्म्याची गरज ही चिरकाळ टिकणारी व खरी असते. कारण मेल्यानंतर सुद्धा बघायचंय ना. आत्म्याला वाटणारी दिव्य प्रकाशाच्या प्राप्तीची व आत्मचैतन्याच्या परिपूर्णत्वाची जी गरज असेल, झालंच आहे थोडंसं थांबा. केवळ तीच जेव्हा तुला असंख्य रात्रींच्या अंधकारांना पार करून जावे लागेल,
तेव्हा त्या अंधकारामध्ये तुला उचलून धरेल. तुला जेव्हा मार्गावरच्या उघड्या किंवा झाकलेल्या खाचखळग्यांना ओलांडून पलीकडे जावे लागेल, तेव्हा तुला खड्या चढणीचे किंवा दलदलीचे धोके पार करून जावे लागेल. तर हे सगळं आहे. तुझ्या आत्म्याला वाटणारी दिव्य प्रकाशाच्या प्राप्तीची व आत्मचैतन्याच्या परिपूर्णत्वाची गरज हीच तुला उचलून धरेल. हे परिपूर्णत्व आपल्याला आणायचे, हेच आपल्या बरोबर येणार आहे. तर हे झालेलं आहे आपलं पुस्तकाचं शेवटचं पान. तर आता मला तुम्ही सांगाल का ते खालून वर आणि वरून खाली काय आपण करतोय? दोनदा तीनदा आपण डिस्कस केलं, सांगाल का तुम्ही? मी अनम्यूट करायचं सांगते. काही सांगा, काय त्याला काय घाबरायचंय, काय चुकलंय? त्याला काय चर्चा झाली पाहिजे ना थोडीशी. अनम्यूट केले जरा, कोणाला सांगतील का खालून वर मॅडम, वरून खाली? हा बोला. सहस्रार चक्राच्या वरचे चक्र आणि मूलाधारच्या खालचे चक्र आपण बॅलन्स करून केले. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आपण काय करतोय बघा, म्हणजे मी बघितलं ना, थोडस तुम्ही पण ऑब्झर्व करा, सविता मॅडम आणि बाकीचे. आपण काय केलेलं आहे आता, आपण बघा खालून मूलाधार पासून वर जातो. आपण वरचे पण घेतलेले, आपण हायर सेटलाही कनेक्ट करतो, परत आपण खाली ओरच्या गाभ्यापर्यंत पण जातो. हे झालं आपण सारखं खालून वर वरून खाली, खालून वर वरून खाली. दुसरं म्हणजे जेव्हा ऊर्जा फ्लो होते, तुम्हाला जाणवतं की नाही मला माहिती नाही, पण मला तर खूप सायकल होतात एका ध्यानात. मी सांगते मुद्दाम, आता ओपन करून सांगते थोडं थोडं, त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही हा प्रवास कसा कसा आहे पुढे. मला एका ध्यानामध्ये बसल्यावर 3 ते 4 सायकल तरी असे होतात. पूर्ण मला कळतं मूलाधारात ऊर्जा आली आहे, आता स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, हे इथे तर खूप वेळ असते. मी जसं मॅडमना म्हटलं असं 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 म्हणे, इथे आता आली ऊर्जा, इथून अशी इथून अशी, अशीच चालू असते बराच वेळ. मग हे झालं ना की थोडस ही ऊर्जा जी आहे ना आपली, अशी परत खाली येते बर का, परत खाली येते, परत दुसरं सायकल मूलाधार, हे असं चालू असतं. हे क्लोज लूप असतं. आणि म्हणून हे बोट अशी घालणं गरजेची असतात. कारण आपल्या ज्या ऊर्जा असतात ना, त्या सगळ्या फिंगर, पायांच्या बोटातनं, हाताच्या बोटातनं जातात बाहेर. आपण जी ऊर्जा घेतो, हायर ऊर्जा जातं, ते सगळं निघून जातं. त्यामुळं हे असं पाहिजे आणि हे अंगठा असं पाहिजे. आणि आपोआप होतं ते, माझं तर आपोआप होतं. तर काही वेळेला हे ओपन करावं असं वाटतं, तेव्हा करायचंय ते. कारण मग काही वेळेला निगेटिव्ह ऊर्जा जाणं गरजेची असते. आता ही पॉझिटिव्ह ऊर्जा येते 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 येते, निगेटिव्ह ऊर्जाला बाहेर सरते. त्याला तो आपोआप हात वर खाली खाली खुलतो बघा. मग तो कसाही राहतो. असं काय राहतो आता, अशा ह्याच्यामुळे बोटातनं तर एक निगेटिव्ह ऊर्जा जाते, पण परत आपण ब्रह्मांडातनं हातातनं ही अशी घेत असतो. त्यामुळे हात असे असतात. आपण कधी हात हात असे ठेवून बघा ना तुम्ही ध्यान करताना, बघा काय होतंय, सगळं इथून ऊर्जा ग्रहण करत असत. त्यामुळे हात असे करावेच लागतात आपल्याला. मग निगेटिव्ह ऊर्जा जाते निघून, परत येते पॉझिटिव्ह, परत लॉक करायचं. हे बघा, ऑब्झर्व करा आपण ध्यान करताना. तर हे आपण खालून वर वर वरून खाली, हे आहेच आहे अप्रोच असला. आणि चेतनेचा इथे अरविंदांनी जे म्हटलेले चेतनेचा, चेतना खालची कुठली, बाह्य सगळी. मग आपण तिथून येतोय ना हायर चेतनेकडे, म्हणजे आपल्या सबकॉन्शियस मधले पॅटर्न, आपले जे सुपर कॉन्शियसनेस, चेतना वाढव, म्हणजे खालून वर आपण सगळं बघतोच ना आता कसं वाढवायचं वाढवायचं वाढवायचं. खालून वर येणं पण गरजेचं आहे, आणि वरून सुद्धा खाली येणं गरजेचं आहे. चेतनेचं सुद्धा बघितलं तर आता आपण हायर चेतनेमध्ये आहोत समजा, सुपर हायर जाणीव वाढलेली, जाणीव खाली येतेच की आपली. जाणीव चेतना सारखी बदलत असते, म्हणून जेव्हा ती स्थिर होते त्यावेळेला त्याला चैतन्य म्हणतात. आणि हे चैतन्य तुम्हाला त्या शुक्लांच्या पुस्तकातून छान कळणार आहे. म्हणून मग तेच मी घेणार आहे उद्यापासून. अजून कोणाला काही शंका असेल तर विचारा. आता हे पुस्तक संपलेलं आहे. कोणाला काही विचारायचंय का? कोणाला काही शंका असेल तर. मॅम, मला विचारायचं होतं, ते मैत्रिणींनी ती जी तुम्ही म्हणलं ना 10 मिनिटं का काहीतरी थोड्याचीच आहे, तर ती काय आहे क्रिया नक्की? मला कळलेलं नव्हतं ते काय करायचं. 10 मिनिटाची हा, तुम्ही म्हणला ना की आहेत आणि ते सगळे पॅटर्न्स डिझॉल्व्ह होतात किंवा वॉटर कॉन्शियस. त्यांनी बऱ्याच क्रिया दिलेल्या आहेत विधी. तुम्हाला 2 व्हिडिओ टाकले, त्याच्यामध्ये एक म्हणजे मी चालेल. करून घेते,
ओंकार साधने तर करून घेतोय आपण. तर त्याच्यामध्ये काय करायचं, एकदम काहीही ठरलेलं नाही, काही अवेअरनेस नाही, लगेच एक्सेल अच्छा. करायचा. तो अर्धा एक्सेल होतो. ओके. ज्या वेळेला ओके. असा न कळत एक्सेल होतो, त्यावेळेला खरंच एक्झिल होतं. आणि मग दुसरी एक्झेल करायची, तो पूर्ण होतो. असं दीड करायचा. आणि हे दिवसभरात तुम्ही सारखं करू शकता. हे सगळं हा सांगितलंय हा. मी. तर ही एक झाली बरं. क्रिया. आणि दुसरी म्हणजे भस्त्रिका, सारखं ते पण करून घेते की सकाळी आपण, तुम्हाला सांगितलं की अच्छा. ओके ओके. हा हा. 2 मिनिटं ठीक आहे ठीक आहे. कंटिन्युअस. पण याच्यानंतर ओके. त्यांच्या इन्स्ट्रक्शन्स आहेत, अफर्मेशन्स आहेत, सगळं डिझॉल्व झालं. सबकॉन्शियस मधलं पॅटर्न, धुवा निघाला, काळा धुवा आकाशात, ते सगळं आहे. हा हा टाकते हा, मी ती आज. पाहिली ताई, ती पाहिली. ते करायचं, लावायचं करायचं, हम्म. लावायचं करायचं, लावून करायचं बरं ते. बरं. ओके आणि ओके ओके. हे करायचं, ठीक आहे ठीक आहे. पहिल्यांदा एक्झेल करायचं, ओंकार म्हणायचे. आज माझा हम्म, ओंकार सुद्धा ते हम्म. केल्यानंतर अतिशय दीर्घ ओंकार झाला माझा. मला ओके. जाणवलं, ही जाणीव तुम्ही करत चला, काय हा हा बदल हा. होतोय. ठीक आहे ठीक आहे. नाही, मी अजून आणि ते केलेले नाही त्यांचे विधी म्हटले. त्याच्यानंतर मग ते दुवेचे अफर्मेशन्स आणि मग ध्यान. अच्छा. ओके ओके. अच्छा ओके. आणि हे करा, खूप फरक पडेल. मी ठीक टाकते आहे. फार तर तो व्हिडिओ आता या हो. ग्रुपवर. चालेल चालेल ठीक आहे, चालेल. चला अजून कोणाला काय ठीक. ओके. विचारायचंय? कोणाला काय विचारायचं असेल तर विचारून घ्या. चला मग ठीक आहे, नसेल विचारायचं तर एंड करते मीटिंग.